राम मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर 25 जानेवारीपासून इतर भक्तांना राम मंदिरात प्रवेश मिळणार आहे. मोदी सरकार राम मंदिरानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएए वर लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्याची अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालय यावर काम करत असून लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सरकार सीएए साठी नियम जारी करेल. हा कायदा निवडणुकीपूर्वी येईल असं बोललं जात आहे. असे झाल्यास सीएए अंतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळ झालेल्या गैरमुस्लिम स्थलांतरितांना भारतीय राष्ट्रीयत्व प्रदान केले जाईल. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सरकार सीएए साठी नियम जारी करेल हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. यावर गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते की नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही, कारण हा देशाचा कायदा आहे. एवढेच नाही तर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर या मुद्द्यावरून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता.